व्यवसाय सुरू करायचा आहे पण पैसे नाहीत, मग हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कारण आज या व्हिडिओमध्ये मी अशा 5 महत्वपूर्ण सरकारी योजनांबद्दल माहिती सांगणार आहे, जी लाखो रुपयाचे कर्ज तर उपलब्ध करून देतात आणि सोबतच सबसिडी सुद्धा देतात. आणि यातली शेवटची योजना तर नवीन उद्योजकांसाठी सुवर्ण संधीच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अमोल. उद्योग मित्र मराठीवर आपले मनापासून स्वागत. सुरू करूया आपल्या पहिल्या योजनेला. सर्वात आधी येते प्रधानमंत्री मुद्रा योजना. ही योजना छोट्या व्यवसायासाठी सर्वाधिक लोकप्रिय आहे. या योजनेमध्ये शिशु, किशोर आणि तरुण असे 3 प्रकारचे कर्ज दिले जाते, ज्यामध्ये 50,000पासून 20 लाखापर्यंतचे कर्ज मिळते. किराणा दुकान, सलून, सर्व्हिसेस सेंटर आणि छोट्या उत्पादन व्यवसायासाठी ही योजना उपयुक्त ठरते. आपली दुसरी योजना मोठ्या व्यवसायांसाठी आहे. आता आपली दुसरी योजना प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. या योजनेत व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात जास्त कर्ज मिळू शकते आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारकडून यासाठी सबसिडी देखील मिळते. उत्पादन व्यवसाय व सेवा क्षेत्रातील नवीन तरुणांसाठी ही योजना सर्वात जास्त फायद्याची ठरू शकते. आपली पुढची योजना SC, ST व महिलांसाठी आहे. आता आपली तिसरी योजना आहे स्टँड अप इंडिया योजना. ही योजना मुख्यतः महिला व SC, ST प्रवर्गातील उद्योजकांना व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी सुरू केली आहे. जर तुम्ही महिला उद्योजक किंवा अनुसूचित जाती जमातीतील उद्योजक असाल तर ही योजना खास तुमच्यासाठी आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या रकमेचे कर्ज या योजनेतून उपलब्ध करून दिले जाते. आज अनेक महिला या योजनेच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय उभारत आहेत. आपली पुढची योजना ग्रामीण भागातील तरुणांसाठी आहे. आता आपली चौथी योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना. ही योजना अगदी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसारखीच आहे, पण ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. महाराष्ट्रातील तरुणांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. जर तुम्ही ग्रामीण भागातील उद्योजक असाल तर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज तर उपलब्ध होतेच, त्याबरोबर सरकारकडून अनुदानही दिले जाते. आता येथे आजची सर्वात महत्त्वाची योजना, 5वी योजना CGTME योजना. अनेक जण बँकेकडून कर्जच घेत नाहीत, कारण कर्ज मागायला गेलं तर बँक त्यांना गॅरंटर किंवा काही तारण ठेवायला म्हणजेच काही गहाण ठेवायला सांगते. परंतु त्यांच्याकडे गहाण ठेवण्यासाठी काही वस्तू नसल्यामुळे ते कर्ज घेतच नाहीत. पण या योजनेच्या माध्यमातून जर अर्ज केला तर छोट्या किंवा लघु उद्योजकांना काही प्रमाणात विना तारणाशिवाय कर्ज मंजूर होते. त्यामुळे ज्यांच्याकडे कसल्याही प्रकारची मालमत्ता नाही त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते. मित्रांनो, जर योग्य योजना निवडली तर व्यवसायासाठी भांडवल उभे करणे खूप सोपे होऊ शकते. जर अजूनही तुम्ही कोणता व्यवसाय करावा या प्रश्नामध्ये अडकला असाल तर वरती आय बटन मध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. या विषयावर सविस्तर असे व्हिडिओ तयार केले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, या होत्या त्या 5 सरकारी योजना. यापैकी कुठल्याही योजनेवर सविस्तर माहिती हवी असल्यास खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या गरजू मित्रांना शेअर करा आणि अशाच व्यवसायाशी संबंधित उपयुक्त माहितीसाठी आपल्या उद्योग मित्र मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.